करिअर निवडताना सुद्धा अनेक लोक एका करिअरच्या मागे पळताय, मी पण त्याच्या मागे पळायचं का? तर मुळीच नाही. कारण अनेक लोक त्या करिअरच्या पाठीमागे धावत असतील आणि तुम्ही पण तोच मार्ग निवडला तर मे बी तुम्हाला तुमचं जे यश आहे ते लवकर मिळणार नाही. तर असा मार्ग निवडायचा की जिकडे कमी लोक सध्या जात आहेत, जिकडे गर्दी कमी आहे. मग आज बरेच लोकांच्या मनात अजूनही इंजिनिअरिंग करायचं किंवा फार्मसी करायचं किंवा मेडिकलला जायचं हाच डोक्यात संभ्रम आहे. पण याच्या पलीकडे भरपूर करिअरचे आपल्या समोर ऑप्शन्स आहेत. नवीन ब्रँचेस ज्या इंजिनिअरिंग मध्ये आल्या, AI असेल म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, डेटा इंजिनिअरिंग आहे, रेल्वे इंजिनिअरिंग आहे, माइन इंजिनिअरिंग आहे, केमिकल टेक्नॉलॉजी, रबर इंजिनिअरिंग आहे. एज्युकेशन सेंटर किंवा मार्गदर्शनासाठी वेगळा एक स्टाफ बसलेला असतो. परंतु आपल्या या भाग्यवान विद्यार्थ्यांना आजच या ठिकाणी अगदी सरांनी सायकलीच्या टूब पासून अगदी धोत्र्याच्या गोधडीपर्यंत सर्व मार्गदर्शन अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी केलेलं आहे. सरांचं त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर ओम साईराम. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. करिअर म्हटलं की आपण त्या करिअरला अनेक वाटा आहेत, त्याला अनेक डायमेन्शन्स आहेत. जसं आपल्या घरात आपण विजेचा जो बल्ब आहे त्याचं बटन दाबलं की सर्व घरात प्रकाश पडतो, पण त्यातून येणारे किरण दिसत नाही. तर येणारे किरण जसे असतात त्या किरणांप्रमाणे करिअरच्या वाटा आपल्या समोर आहेत. विषय येतो की केव्हा आणि कधी, कारण ते करिअर निवडायचं कसं. आणि करिअर निवडताना आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघतो की बऱ्याच वेळा आजही आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या आजूबाजूला अशी परिस्थिती आहे की आपण बघतो आपल्या विद्यार्थ्याला गुण किती आहे आणि त्या गुणांनुसार आपण बऱ्याच वेळा विचार करतो की माझ्या मुलाला आर्ट्सकडे जायचं, कॉमर्सकडे जायचं की सायन्सकडे जायचं. आणि तीच प्रथा यापुढे चालत राहणार, कारण आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट सांगतो की माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा कल कुठे आहे, ती काय करू शकते, कोणत्या शाखेकडे जाऊ शकते, तो कुठे जाऊ शकतो. त्यामुळे निकाल हाती आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब जी सर्वांना सांगू इच्छितो ती आहे 11वीचे प्रवेश या वर्षीपासून केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन सुरू केलेले आहे शासनाने, जे पूर्वी फक्त डिप्लोमा, डिग्री, फार्मसी यांच्यासाठी असायचं. मग ही केंद्रीय पद्धत काय आहे, तर आजपासून ते पोर्टल शासनाचं सुरू झालेलं आहे. त्या पोर्टलवरती प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं नावाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते रजिस्ट्रेशन करताना त्याला डॉक्युमेंटची गरज आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये आपला जो निकाल आलेला आहे तो निकाल, त्या निकालाची प्रत, शाळा सोडलेल्या दाखल्याची प्रत, आई वडिलांचे आणि विद्यार्थ्याचं आधार कार्ड, जातीचा दाखला जर लागू असेल तर, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, हे सगळे सर्टिफिकेट त्या साईटवरती अपलोड करायचे आहेत. ते अपलोड केल्यानंतर तुमचं नाव त्या साईटवरती दिसेल आणि तुम्हाला महाराष्ट्रातले सर्व कॉलेजेस की जे 11वी-12वीचे शिक्षण देतात ते कॉलेजेस तुमच्या समोर अवेलेबल होतील. आणि मग तुम्हाला त्यापैकी 10 कॉलेज निवडायचे की जिथं तुम्हाला प्रवेश घेऊ तुम्ही इच्छिता. आता हे 10 कॉलेज निवडताना आपण विचार करायचा की माझ्यासाठी कुठलं चांगलं आहे, माझ्या घराच्या जवळ कुठलं चांगलं आहे, त्या ठिकाणची फी किती आहे, त्या ठिकाणचा शिक्षक वर्ग कसा आहे, त्या ठिकाणी जेई, नीट, सीईटीचे क्लासेस होतात का, या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला 10 कॉलेज आपल्या समोर ठेवायचे आहे. ते 10 कॉलेज डोळ्यासमोर ठेवलं तर सगळ्यात पहिलं कुठलं हे फार महत्वाचं. आणि हे का सांगतोय, कारण सगळ्यात पहिलं कॉलेज तुम्ही जे निवडणार आहे त्या ठिकाणी जर तुमचा नंबर लागला गुणवत्ता यादीमध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचाच आहे. म्हणजे पहिलं कॉलेज फार महत्वाचं आहे त्या ठिकाणी टाकताना. 2 नंबर पासून तर 10 नंबर पर्यंत अडचण नाहीये. जर तुम्हाला 2 नंबरचं कॉलेज मिळालं आणि जर वाटलं की तुम्हाला ते बदलायचं आहे तर तुम्ही ते बदलू शकता. तर 10 नंबर पर्यंत तुम्हाला बदलता येतं. पण त्यामुळे मी सांगतो की महत्वाचं काय आहे, तुम्ही 1 नंबरला कुठलं कॉलेज निवडणार आहात ती फार महत्वाची गोष्ट आहे. शिक्षण देण्याचं काम करत होतो इंजिनिअरिंग कॉलेजला आणि सहज गावातून घरी येण्यासाठी भिगवण मार्गे मला घरी यायचं होतं. मी निघालो तर येताना एक विद्यार्थ्याने मला हात केला, लिफ्ट द्या मला. त्या विद्यार्थी माझ्या गाडीवर बसला आणि तो 11वी-12वीचं शिक्षण घेत होता, त्याला पुढे इंजिनिअरिंग करायचं होतं. त्याच्याशी चर्चा करताना लक्षात आलं की त्याला इंजिनिअरिंगची ब्रँच निवडायची. मग त्याने मला विचारलं, सर तुम्ही काय करतात? तर मी सांगितलं इंजिनिअरिंगला काम करतोय, असं असं आपण चर्चा करू शकतो. आणि चर्चा करत आलं त्याला आलं लक्षात की आपण सरांना विचारू शकतो की कोणती ब्रँच चांगली आहे.
कशाला स्कोप आहे, मी काय केलं तर मला लवकर करिअर करता येईल. आणि हे करत असताना आम्ही चर्चा करताना पुढे आलो तर एक मोठा ट्रॅफिक जॅम त्या ठिकाणी होता. आणि त्या ट्रॅफिक जॅम मधून मला आपली गाडी काढायची कशी, दुचाकी गाडी असल्यामुळे ते सोपं होतं. थोडा एक बाजूने मार्ग होता, तिथून मी गाडी काढली आणि थोडस दुसऱ्या गावातून येऊन परत आम्ही हायवेला लागलो. मग त्याने विचारलं, सर तुम्ही सांगा मला की स्कोप कशाला आहे, मी कोणतं करिअर निवडायचं. मग मी त्याला ती गाडी ज्या एका सोप्या मार्गाने काढले, मी ते त्याला दाखवले. बघा, मी ज्या रस्त्याला खूप गर्दी होती मी तिथून माझी गाडी काढली नाही. मे बी मी गाडी काढली असती तर तिथं वेळ जास्त लागला असता, आपण हायवेला यायला वेळ लागला असता आणि आपण आपल्या घरी फार लेट पोहोचलो असतो. ही त्याला मी उदाहरणाने समजून सांगितलं. त्याच्याही लक्षात आलं की असंच करिअरच्या बाबतीत असतं. करिअर निवडताना सुद्धा अनेक लोक एका करिअरच्या मागे पळताय, मी पण त्याच्या मागे पळायचं का, तर मुळीच नाही. कारण अनेक लोक त्या करिअरच्या पाठीमागे धावत असतील आणि तुम्ही पण तोच मार्ग निवडला तर मे बी तुम्हाला तुमचं जे यश आहे ते लवकर मिळणार नाही. मग काय करायचंय, तर असा मार्ग निवडायचा की जिकडे कमी लोक सध्या जात आहेत, जिकडे गर्दी कमी आहे. मग आज बरेच लोकांच्या मनात अजूनही इंजिनिअरिंग करायचं किंवा फार्मसी करायचं किंवा मेडिकलला जायचं हाच डोक्यात संभ्रम आहे. पण याच्या पलीकडे भरपूर करिअरचे आपल्या समोर ऑप्शन्स आहेत जे आपण निवडून आपण त्यात आपलं करिअर चांगलं करू शकतो, आपण सक्सेसफुल होऊ शकतो. आता इंजिनिअरिंगच का करायचं, तर इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा ज्या जुन्या ब्रँचेस आहेत तिकडे गर्दी खूप झाली, मग तिकडे आपल्याला यश लवकर मिळणार नाही. तर नवीन ब्रँचेस ज्या इंजिनिअरिंग मध्ये आल्या, AI असेल म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, डेटा इंजिनिअरिंग आहे, रेल्वे इंजिनिअरिंग आहे, माइन इंजिनिअरिंग आहे, केमिकल टेक्नॉलॉजी, रबर इंजिनिअरिंग आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्या नवीन ब्रँचेस आहेत. तर याकडे तुम्ही लक्ष द्या की इकडे जर आपण गेलो तर गर्दी कमी आहे आणि आपल्याला लवकर आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे येणाऱ्या काळात BHMS डॉक्टर असेल, BMS डॉक्टर असेल, MBBS डॉक्टर असेल तर यांना कन्सल्ट घ्यावा लागणार आहे की मी माझ्या पेशंटला काय करायचं. मग त्यांच्यावरती कोण असणार आहे, तर त्यांच्यावरती DPH झालेला व्यक्ती त्यांना कन्सल्ट करणार आहे की तुमच्या पेशंटला तुम्ही काय करायचं. ट्रीटमेंट तो डॉक्टर देऊ शकतो पण कन्सल्ट कोणा तरी घ्यायचे. मग आपल्या बऱ्याच लोकांना माहित नाही की DPH काय आहे, तर DPH इज डॉक्टर ऑफ फार्मसी. तो कन्सल्ट करणार आहे आणि मग बाकी डॉक्टर ट्रीटमेंट करणार आहे. रबर टेक्नॉलॉजी काय, तर रबर आपल्याला माहिती आहे की रबरवरती बऱ्यापैकी आपण लोक अवलंबलेलो आहेत. रबर अगदी आपल्या सायकलच्या टायर पासून तर विमानाच्या टायर पर्यंत रबर वापरलं जातं आणि रबर टेक्नॉलॉजीकडे लोक आज जातच नाही. त्यांच्या कॉलेजच्या 20-20, 40-40 जागा शिल्लक आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी रबर टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग केली आहे तो प्रत्येक विद्यार्थी आज जॉब करतो आहे आणि चांगल्या पदावरती काम करतोय. हे करत असताना केमिकल इंजिनिअरिंग वरती आपण फोकस करत नाही आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा खूप जॉब शिल्लक आहे. आपण फक्त पारंपरिक पद्धतीने मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल याकडे जाण्याचं बघतो. तिकडे गर्दी खूप असते आणि मग डिग्री झाल्यावर कळतं की अरे इंटरव्ह्यूला जातोय पण माझं सिलेक्शन होत नाहीये. त्यापेक्षा मी सांगितल्याप्रमाणे जर आपण जो मार्ग कमी लोकांनी निवडलाय त्याकडे जर आपण निवडण्याचं काम केलं तर आपल्याला खूप मोठी संधी भविष्यात उपलब्ध झालेली दिसते. हे करत असताना बरेचसे विद्यार्थी बघतात की आपण स्पर्धा परीक्षा करावी, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना फक्त MPSC आणि UPSC आहे का, तर मुळीच नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक परीक्षा आहेत की जे लोकांना माहित नाही. जसं DRDO, तुम्ही नाव ऐकलं असेल, पण DRDO ही स्पर्धा परीक्षा आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ज्या संस्था पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, डेहराडूनला आहेत, त्या ठिकाणी तुम्ही 12वी सायन्स नंतर त्यांची सेपरेट CET असते. ते CET देऊन तुम्ही DRDO मध्ये सायंटिस्ट म्हणून काम करू शकता. ICMR सारखी संस्था आहे. ICMR हे नाव आपल्याला कोरोनामध्ये लक्षात आलं, कारण त्या अगोदर ICMR बद्दल कुणी बोललंच नाही. ICMR म्हणजे काय की ज्या लसी तयार होतात त्या लसी तयार होण्यापूर्वी त्या चेक केल्या जातात. कोणतीही लस तयार करून ती मानवाला दिली जात नाही. मग ती उंदीर असेल, मांजर असेल, माकड असेल, त्यावरती ती पहिल्यांदा ट्राय केली जाते. मग ICMR मध्ये ह्या पद्धतीने काम चालतं. ICMR ची सेपरेट एंट्रन्स परीक्षा असते, त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे. ICMR नंतर पुण्यामध्ये आणखी एक इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. त्या व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये 60 जागा दरवर्षी असतात. दरवर्षी 60 जागांसाठी 12वी सायन्स नंतर ते परीक्षा घेत असतात. बऱ्याच लोकांना तिथं जागा आहे हेच माहित नाही किंवा अशी संस्था आहे हेच माहित नाही. ICMR नंतर NIV, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, ही मुंबईला संस्था आहे आणि पुण्यामध्ये यावर्षी ती ओपन झाली.
तिथं आपण जात नाही. तर तिथं सुद्धा 60 जागा असतात आणि आपण त्याची एंट्रन्स परीक्षा देऊन आपण त्या ठिकाणी जर गेलो तर पूर्ण खर्च हा शासनाकडून केला जातो. म्हणजे तिथं राहण्याचा, खाण्याचा आणि तुमचा एज्युकेशनल फी ही शासनाकडून भरली जाते आणि तुम्ही तिथून बाहेर पडताना सायंटिस्ट म्हणून बाहेर पडत असतात. त्याचबरोबर जर मेडिकलकडे जात असाल तर एम्सची सेपरेट एंट्रन्स परीक्षा होते. एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. याचा 600 मार्कांचा पेपर असतो, ज्यामध्ये PCMB, जिओग्राफी आणि इंग्रजी हे 6 विषय घेऊन आपल्याला ती परीक्षा देता येते. 600 मार्काची एंट्रन्स आपण दिली आणि साधारण आपल्याला 400च्या पुढे स्कोर मिळाला तर आपल्याला एम्स मध्ये ऍडमिशन मिळतं. एम्स मध्ये ऍडमिशन मिळालं म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट एम्स मधून MBBS करून बाहेर पडता. कुठल्याही प्रकारची फी तुम्हाला भरायची नाही. तुम्ही डॉक्टर होऊन तिथून बाहेर पडत असता. जर तुम्हाला मेडिकल, फार्मसी, इंजिनिअरिंग पेक्षा वेगळं करिअर निवडायचं असेल तर येणारा जो काळ आहे तो डेटावरती काम करतोय. डेटा म्हणजे काय? आपल्याकडे असलेली माहिती आणि त्या माहितीवरती केलं झालेलं काम. पण डेटा सायन्सवर काम करायचं म्हणजे काय होतं? एक सोपं उदाहरण सांगतो. एखाद्या ठिकाणी एखाद्या गुन्हेगाराने एखादा ग्लास आहे, त्या ग्लासला हात लावलेला आहे. त्या ग्लासवरती त्याचे बोटाचे ठसे हे उमटलेले असतात. फॉरेन्सिक लॅब मध्ये ते बोटाचे ठसे जे नमुना घेतला जातो आणि त्या बोटाच्या नमुन्यांचा ठसा बँकेचं जे सॉफ्टवेअर आहे त्या बँकेच्या सॉफ्टवेअर बरोबर मॅचिंग करून बघितला जातो. याच्यावरती काम करणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. कारण बँकेचं सॉफ्टवेअरचा डेटा कुणालाही मिळत नाही. मग ज्याने त्या शासनाच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, ते शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला तो ID पासवर्ड असतो आणि तो डेटा मॅच करून बघतो. डेटा मॅच करून आपण जे आधार कार्ड लिंक केलेलं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपल्या बोटाचे ठसे, याच्यावरून तो गुन्हेगार पकडला जातो. याला म्हणतात डेटा सायन्स. BSc इन डेटा सायन्स अशी नवीन ब्रँच आपल्या समोर आलेली आहे. तिकडे आपण जाण्याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर BSc जर आपल्याला करायचं नाहीये, इंजिनिअरिंग कडे आपल्याला जायचं नाहीये, तर आपण काय केलं पाहिजे? तर बरेच विद्यार्थी म्हणतात की मला कॉमर्स चांगलं करायचंय आणि कॉमर्स मधून मला CA, CS किंवा CM हे नव्याने निर्माण झालेलं करिअर क्षेत्र आहे. CM म्हणजे कॉस्टिंग मॅनेजमेंट, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी आणि CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. याकडे अनेक लोक धावा घेत असतात, परंतु बेसिक गोष्टी आणि बेसिक गोष्टीचा अभाव असल्यामुळे आपण तिकडे जात नाही. परंतु तिकडे सुद्धा करिअरचे अनेक ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत. हे सगळं करायचं नसेल तर वेगळं करिअर काय आहे? डिप्लोमा इन टेक्निकल रायटिंग. 10वी नंतर 12वी नंतर लगेच या कोर्सला नाशिक या ठिकाणी ऍडमिशन मिळतं आणि आपल्या भारतामध्ये फक्त नाशिकलाच त्याचे कॉलेज आहे, डिप्लोमा इन टेक्निकल रायटिंग. आता हे काय आहे? आपण जी प्रत्येक वस्तू विकत घेतो, तो मोबाईल फोन असेल, फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर असेल, त्याच्याबरोबर आपलं एक युजर मॅन्युअल मिळते बघा. छोटं पुस्तक असतं, त्याला युजर मॅन्युअल म्हणतात. ते वापरायचं कसं? तर ती टेक्निकल रायटिंग ज्या व्यक्तीने जो कोर्स केलेला आहे त्याला कंपनीमध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये एक जागा त्या ठिकाणी ती शिल्लक असते आणि त्या ठिकाणी बक्कळ पगाराची नोकरी आपल्याला मिळू शकते. पण हे सगळं करत असताना आपल्याला फॉरेन लँग्वेजेस पण शिकावे लागतात. मग ती कोरियन असेल, जॅपनीज असेल, फ्रेंच असेल, जर्मन असेल. का? तर आपल्या भारतामध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये त्या सगळ्या भाषांमध्ये ते पुस्तक बनवलं जातं. ते पुस्तक मराठीत असतं, हिंदीत असतं, जॅपनीज मध्ये असतं, इंग्लिश मध्ये असतं. त्या भाषांचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं. म्हणून आपल्या समोर करिअरचे हजारो वाटा आपल्या समोर उपलब्ध आहेत. पुढच्या लेवलचा असतो त्या ठिकाणी काठिण्य पातळी थोडी जास्त असते. त्यामुळं 11वी 12वी कडे आणखी आपल्याला कष्ट करायचे आहेत. या दृष्टीने आपण डोळ्यासमोर ठेवून मगच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. कारण पुढे सुद्धा येणारा काळ स्पर्धेचा आहे. त्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपण जर 20% खाली आलो तर आपल्याला मार्केटमध्ये तेवढी व्हॅल्यू राहणार नाही. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल,
992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.